नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आपल्या भारताच्या नॅशनल मेडिकल कमिशनने आता नुकतीच नोटीस जाहीर केली आणि त्या नोटीसनुसार 9,911 इतक्या सीट्सची वाढ MBBS या कोर्ससाठी नोंदवली गेलेली आहे. तर आता आपण जाणून घेऊयात सीट्स कोणकोणत्या राज्यामध्ये किती वाढल्यात. आता आपण पहिलं महाराष्ट्राचं पाहूयात. महाराष्ट्रामध्ये टोटल 400 सीट्स वाढलेल्या आहेत. त्यातल्या गव्हर्नमेंटच्या सीट्स ज्या वाढलेल्या आहेत, नाशिक गव्हर्नमेंट कॉलेजला 50 जागा वाढवून आल्यात. त्याच्यानंतर डीम मध्ये DY पाटील कोल्हापूरला 50 जागा वाढवून आल्यात आणि MGMचा कामोठ्या नवी मुंबईचा जो कॅम्पस आहे त्याला 50 जागा वाढवून आल्यात. त्यानंतर नव्या आलेल्या BSP मेडिकल कॉलेजच्या 150 जागा आणि माऊली मेडिकल कॉलेजच्या 100 जागा अशी आपल्याला 400 सीट्स महाराष्ट्रामध्ये वाढून आलेल्या आहेत. आता इतर राज्यांच्या आपण टोटल सीट्स पाहूयात किती वाढल्यात ते. कर्नाटकमध्ये 1,300, तेलंगणा राज्यात 810, उत्तर प्रदेश राज्यामध्ये 800 जागा, झारखंड राज्यात 370, छत्तीसगड 545, पश्चिम बंगाल 825, तमिळनाडू 950, राजस्थान 900 जागा. या इतर राज्यांच्या जागा ज्या आपण पाहिल्या त्या टोटल सीट्स आहेत, ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट आणि डीम पण आहेत. तर एक लक्षात घ्या, जर आपण पाहिलं तुलनेने तर या वर्षी जिथे आपले महाराष्ट्राचे विद्यार्थी जास्त करून MBBS साठी जातात त्या राज्यांमध्ये प्रायव्हेट म्हणजे ओपन कोट्या सीट्सची वाढ थोडीशी आपल्याला जास्त दिसते गव्हर्नमेंटच्या तुलनेमध्ये. आता याच्यामुळे पुढे अशी शक्यता आहे की विद्यार्थी भरपूर संख्येने या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये भाग घेतील. तसेच सीट्स वाढल्यामुळे कट ऑफवर त्याचा परिणाम आपल्याला होतानाही दिसेल आणि सगळ्यात महत्वाचं नीटच्या परीक्षेमध्ये जो आता पुढच्या वर्षापासून कम्प्युटर बेस्ड टेस्ट जी आपली नीटची येणार आहे त्यामुळे पालकांचा कल आता MBBS ला ऍडमिशन घ्यायचेच अशा प्रकारचा आपल्याला झालेला दिसतो. त्यासोबतच मी एक गोष्ट सांगू इच्छितो की तिसऱ्या राऊंड पर्यंत महाराष्ट्रासोबत इतर राज्यातही आपल्याला सुमारे 10 ते 15% MBBSच्या जागांची अजून वाढ झालेली दिसू शकते. आता राहिला प्रश्न अशा विद्यार्थ्यांचा की ज्यांना महाराष्ट्रासोबत इतर राज्यांचं काउन्सिलिंग करण्याची गरज वाटते. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला आता याच्यामध्ये सिक्युरिटी डिपॉझिट, त्यासोबत तुमच्या अलॉटमेंट कशा घ्यायच्या आणि आपली फीची रक्कम याचा आपल्याला योग्य प्रकारे समतोल राखायचा आहे. असं नको व्हायला की आपण भरपूर ठिकाणी सिक्युरिटी डिपॉझिट भरलेत आणि चॉईस फिल केले आणि एखाद्याच राऊंडला, समजा दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडला एकापेक्षा अधिकच्या राज्यात जर अलॉटमेंट आल्या तर आपलं सिक्युरिटी डिपॉझिट मित्रांनो जप्त होऊ शकतं. हा पण त्याच्यामध्ये धोका असतो. त्यामुळेच आपला ऑल इंडिया रँक, आपले मार्क किती आहेत, या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून आम्ही आपल्याला काही ठराविक राज्य सुचवू. त्यानुसारच एक आपण रोडमॅप आखू, कशा प्रकारचं काउन्सिलिंग करायचे, कुठपर्यंत आपण रिस्क घ्यायची आणि कुठे ऍडमिशनला आपल्याला डन करायचंय. सो या सर्व प्रकारच्या मार्गदर्शनासाठी आपण संकल्प एज्युकेअरला दिलेल्या क्रमांकावरती कॉल करा किंवा मेसेज करा. धन्यवाद.